नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका जो ऍक्ट आहे 1888 चा त्या संदर्भात हा व्हिडिओ घेतलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण टोटल 30 प्रश्न घेतलेले आहेत, जे आपल्याला बृहन्मुंबई महानगरपालिका ऍक्ट जो आहे तो सोबतच त्यातील काही महत्त्वाचे असणारे इम्पॉर्टंट प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। कारण येणाऱ्या 2 डिसेंबर पासून ही भरती जी आहे ती सुरू होणार आहे। त्यासाठी जो काही बीएमसी ऍक्ट आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे। त्यातीलच हे पूर्ण 30 प्रश्न आपण घेतलेले आहेत। या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा। म्हणजे येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये अशाच पद्धतीचे आपण 10 ते 15 व्हिडिओ लवकर घेण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, आपला प्रश्न आहे, कोणत्या वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार रीतसर स्थापना करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवा, या ठिकाणी बृहन्मुंबई ऍक्ट जो आहे 1888 चा त्यावरच हे सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत। या ठिकाणी प्रश्न काय म्हटला आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली। या ठिकाणी रीतसर म्हणजे पद्धतशीर। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, तर 1889। कधी? 1889 साली बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना करण्यात आलेली आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, कलम 516A नुसार कोणता अपराध दखली असतो। पहा, दखली अपराध कोणता असतो, कशानुसार दिलेला आहे, कलम 516A नुसार। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर कलम 403(1) ब किंवा क हा जो कलम आहे किंवा हा जो अपराध आहे तो दखली अपराध असतो। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत आयोग या संज्ञेचा अर्थ काय आहे। पहा, या ठिकाणी जो बीएमसी ऍक्ट आहे पहा 1888 चा, तर त्याच्या अंतर्गत आयोग हा शब्द एक घेतलेला आहे। तर या आयोग या शब्दाचा मुख्य अर्थ काय होतो। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर महाराष्ट्र राज्यासाठी रचना केलेला लोकसेवा आयोग हा जो आहे या ऍक्ट नुसार आयोग या शब्दाचा अर्थ आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, कोणत्या कलमाखालील अपराध दखली व जामीन योग्य असतात। महत्वाचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी अशी कोणती कलम आहेत की त्यांच्या खालील जो अपराध आहे त्या कलमाखाली आलेला तर तो दखली किंवा त्याला जामीन योग्य म्हटलं जातं। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर कलम 313, कलम 313A आणि कलम 313B म्हणजे हे जे अपराध आहेत तर हे जामीन योग्य अपराध आहेत। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, महानगरपालिकेच्या कोणत्या गोष्टी या बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदींशी सुसंगत असल्यास त्या चालू राहतील। हा देखील प्रश्न मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे। पहा, आपल्याला ज्या वेळी ऍक्ट वरती प्रश्न विचारले जातील त्यावेळी या प्रश्नाचा उल्लेख सुद्धा आपल्याला केलेला दिसून येईल। तर पहा, या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2, तर सर्व नियम, उपविधी, आदेश आणि परवाने ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या तरतुदीशी सुसंगत आहेत म्हणून त्या चालू असतील। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, महानगरपालिकेच्या कामकाजाची अधिकृत भाषा मराठी, जिला आपण राज्यभाषा म्हणतो पहा, तर ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे पहा मराठी भाषा। तर या मराठी भाषेला कोणत्या वर्षी मान्य करण्यात आलेली आहे। ही जी महत्त्वाचा प्रश्न आहे पहा, महानगरपालिकेचं जे कामकाज आहे तर त्या कामकाजासाठी अधिकृत भाषा मराठी वापरात यावी किंवा ती मान्य झाली ते वर्ष कोणतं आहे। त्याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर 1972 या वर्षी। कोणत्या? 1972 या वर्षी जी आपली राज्यभाषा आहे मराठी तर ती महानगरपालिकेच्या कामकाजासाठी अधिकृत भाषा म्हणून ओळखली जाऊ लागली। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, कलम 516 नुसार कोणत्या परिस्थितीत पोलीस अधिकारी व्यक्तीस अटक करू शकतात। हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। कलम कोणता आहे, 516 च्या अनुसार अशी कोणती खालीलपैकी परिस्थिती आहे की त्यामध्ये पोलीस अधिकारी एखाद्या व्यक्तीला अटक करू शकतात।
तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1. तर व्यक्तीचं नाव किंवा पत्ता माहीत नसेल आणि ती व्यक्ती खोटे नाव किंवा खोटा पत्ता जर सांगत असेल किंवा खोटा पत्ता जर देत असेल तर अशा वेळी पोलीस अधिकारी जे आहेत त्या व्यक्तीला अरेस्ट करू शकतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यामध्ये पहा काही विद्यार्थी सांगू शकतात की वय 18 पेक्षा कमी असणं किंवा ती व्यक्ती अपघातात सामील नसेल आणि ती व्यक्ती जर दंड भरायला तयार असेल तर हे तिन्ही ऑप्शन येत नाहीत. लक्षात ठेवायचंय, एखाद्या व्यक्तीचं नाव पत्ता माहीत नसेल आणि ती व्यक्ती खोटं नाव किंवा खोटा पत्ता जर सांगत असेल तर त्या व्यक्तीला अटक केलं जाऊ शकतं. यानंतरचा प्रश्न आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका फक्त करदात्याऐवजी भाडेकरूंनाही मतदानाचा अधिकार कोणत्या वर्षी देण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर 1922 या वर्षी. पहा 1922 या वर्षी बृहन्मुंबई पालिकेअंतर्गत फक्त करदात्याऐवजी त्यांचे जे भाडेकरू आहेत त्यांना देखील मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत पोलीस आयुक्त या संज्ञेत कोणाचा समावेश केलेला आहे? पहा, पोलीस आयुक्त ही संज्ञा खूप महत्वाची आहे जी आपल्याला बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम जो आहे 1888 चा, तर त्याच्या अंतर्गत सांगायचं आहे की पोलीस आयुक्त या संज्ञेस कोणाचा समावेश होतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर बृहन्मुंबईचा पोलीस आयुक्त यांचा समावेश होतो पहा पोलीस आयुक्तामध्ये. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कलम 516(2) नुसार अटक करण्यात आलेल्या व्यक्तीस किती काळ अभिरक्षेत ठेवता येते? हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहा, कलम 516(2) याच्यानुसार अटक करण्यात आलेली जी व्यक्ती आहे त्याला किती काळ अभिरक्षेमध्ये ठेवता येते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर 24 तास म्हणजेच काय, तर पूर्ण 1 दिवस त्याला अभिरक्षेत ठेवलं जाऊ शकतं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियमांमध्ये अनुसूची अ मध्ये नमूद केलेल्या अधिनियमाबाबत काय म्हटले गेले आहे? हा प्रश्न थोडासा मित्रांनो समजावून घ्यायचा आहे. प्रश्न काय आहे, मुंबई महानगरपालिका अधिनियमांमध्ये अनुसूची अ यामध्ये नमूद केलेले जे काही अधिनियम आहेत त्याच्या बाबतीमध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट सांगण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2. तर या निरसित करण्यात आलेल्या गोष्टी आहेत किंवा बाबी आहेत. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कलम 517 अनुसार आयुक्तास कोणत्या गोष्टी करण्याचा अधिकार असतो? या ठिकाणी जो आयुक्त आहे त्याला कोणकोणत्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे, पण कशानुसार? तर कलम 517 नुसार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3. तर महानगरपालिकेविरुद्ध दाखल असलेल्या दाव्यात प्रतिवाद करणे हे जे काम आहे किंवा हा जो अधिकार आहे तो कलम 517 अनुसार आयुक्तास देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेत महापौर या पदवाचक शब्द कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलेला आहे? पहा, महापौर हा जो शब्द आहे, महापौर हा एक पदवाचक शब्द आहे, तो कोणत्या वर्षी स्वीकार करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक 2. तर 1931. कधी? 1931 हे जे वर्ष आहे तर या वर्षी महापौर हा जो शब्द आहे, महापौर हा शब्द पदवाचक शब्द म्हणून त्याला स्वीकारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कलम 514 अनुसार कोणत्या कलमांतर्गत अपराध घडल्यास तक्रार दाखल करण्याची मुदत ही 6 महिन्यांची असते? प्रश्न हा देखील खूप महत्वाचा आहे. पहा, या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की 514 नुसार किंवा कलम 514 नुसार कोणत्या कलमांतर्गत अपराध म्हणजे कोणत्या कलमाचा अपराध घडल्यास तक्रार दाखल करण्याची जी मुदत असते तर ती 6 महिन्याची मुदत आपल्याला दिलेली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर कलम 155. पहा, कलम 155 या अंतर्गत किंवा या कलमा अंतर्गत जर काही अपराध घडला तर ती तक्रार आपल्याला दाखल जर करायची असेल तर 6 महिन्याची आपल्याला सवलत दिलेली असते किंवा मुदत दिलेली असते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत लघुवाद न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
हा प्रश्न मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे। पहा, TCS मध्ये अशा पद्धतीचे प्रश्न हे खूप विचारले जातात आणि आपण हे जे प्रश्न आहेत हे पूर्णपणे अधिनियम 1888 वरती घेतलेले आहेत। TCS अजून सुद्धा सामान्य ज्ञानमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारतं, पण आपण एक प्रकारे याला म्हणू शकतो की BMC चे जे तांत्रिक प्रश्न आहेत हे प्रश्न आपण घेतलेले आहेत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर मुंबई या ठिकाणी। प्रश्न परत एक वेळा पहा, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत लघुवाद न्यायालय जे आहे ते मुंबई या ठिकाणी स्थित आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे कलम 517(3) नुसार बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन उपक्रमाच्या संबंधातील कार्यवाहींमध्ये कोणत्याला निर्णय घेण्याचा अधिकार असतो। प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा, तर काय दिलं या ठिकाणी 517(3) नुसार बृहन्मुंबई वीज पुरवठा व परिवहन उपक्रमाच्या संबंधातील कार्यवाहीमधील जो निर्णय आहे तो घेण्याचा अधिकार हा कोणाचा आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 महाव्यवस्थापक हे जे आहेत त्यांचा अधिकार असतो। पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत वाढवलेली उपनगरे कोणत्या अनुसूचीच्या भागात विनिर्दिष्टित करण्यात आलेली आहेत। मित्रांनो या ठिकाणी 188 झाला आहे पण ते 1888 आहे, या ठिकाणी मी तुम्हाला माफी मागतो। तर पहा प्रश्न परत एक वेळा पहा, बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम जो आहे 1888 चा याच्या अंतर्गत वाढलेली जी उपनगरे आहेत ही कोणत्या अनुसूचीच्या भागामध्ये विनिर्दिष्टित केलेली आहेत। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 अनुसूची ए भाग 4 यामध्ये ते विनिर्दिष्टित करण्यात आलेले आहेत। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, सार्वजनिक कर्ज रोख्यांमध्ये कोणत्या अधिनियमाखाली काढलेली कर्ज रोखे येत असतात किंवा येतात। या ठिकाणी प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। हा आपल्याला प्रश्न एक वेळा मित्रांनो अर्थशास्त्रामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता, त्यामुळे लक्षात ठेवा हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। सार्वजनिक कर्ज रोख्यांमध्ये कोणत्या अधिनियमाखाली काढलेली कर्ज रोखे येतात। तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे याचं पहा ऑप्शन क्रमांक 1 तर मुंबई शहर सुधारणा अधिनियम 1898 चा ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे कलम 515 नुसार कोणत्या प्रकारच्या आदेशाचे पालन आयुक्तांसाठी आवश्यक आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर उपद्रव कमी करण्याचे जे आदेश आहेत तर हे कलम 515 अनुसार जे उपद्रव कमी करण्याचे आदेश आहेत तर या आदेशाचं पालन आयुक्तांसाठी हे आवश्यक आहे। पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा, बृहन्मुंबई या संज्ञेत कोणते क्षेत्र समाविष्ट करण्यात आलेले आहे। बृहन्मुंबई या संज्ञेमध्ये कोणतं क्षेत्र समाविष्ट आहे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अनुसूचीतील ए च्या भाग 1 भाग 2 आणि भाग 3 यामध्ये विनिर्दिष्टित केलेलं जे क्षेत्र आहे ते समाविष्ट करण्यात आलेलं आहे बृहन्मुंबईच्या या संज्ञेमध्ये। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पहिले लोकशाही स्वरूपातील सभा कोणत्या वर्षी झालेली आहे। लोकशाही स्वरूपातील पहिली सभा कोणत्या वर्षी झाली। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 1873 या वर्षी। लक्षात ठेवा 1873 हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे, कारण या वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेची पहिली लोकशाही स्वरूपातील सभा जी आहे ती पार पडलेली आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंमलबजावणीनंतर कोणत्या गोष्टी या अधिनियमाखाली करण्यात येतील किंवा या अधिनियमाखाली येतात। या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 कर आणि ज्या पट्ट्या आहेत तर ह्या येतात पहा अधिनियमाच्या खाली गोष्टी। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 23 आहे कलम 513A नुसार राज्य शासनाला इलाखा शहर दंडाधिकाऱ्यांची नेमणूक करताना कोणता अधिकार देण्यात आलेला आहे। या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 पद प्रशासी अधिकाऱ्यांची नेमणूक आणि त्यांची वेतन निश्चिती हा जो अधिकार आहे हा इलाका शहर दंडाधिकाऱ्याची नेमणूक करताना दिलेला अधिकार आहे। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 अंतर्गत महाव्यवस्थापक कोणत्या कलमाखाली नेमला जातो। या ठिकाणी महाव्यवस्थापक हा शब्द मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे पहा, आणि महाव्यवस्थापक हा जो आहे हा कोणत्या कलमा अंतर्गत नेमला जातो।
या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर कलम 60 ब। पहा कोणता कलम 60 ब च्या अंतर्गत नेमला जातो पहा महाव्यवस्थापक। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 नुसार किती जागा अनुसूचित जातींसाठी राखून ठेवण्यात आलेल्या आहेत किंवा राखून ठेवल्या असणार आहेत। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात ज्या काही जागा आहेत तर ह्या जागा अनुसूचित जातींसाठी राखून ठेवण्यात आलेल्या आहेत। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे कलम 514 नुसार कोणत्या अपराधाबाबत तक्रार 3 महिन्यात दाखल केली जाऊ शकते। या ठिकाणी पहा असं कोणतं कलम आहे की त्या कलमाअंतर्गत 3 महिन्यात कोणतीही तक्रार जी आहे ती दाखल केली जाऊ शकते। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा कलम 229 अ च्या अंतर्गत जी तक्रार आहे कोणत्या कलमानुसार तर कलम 514 अनुसार। यामधील जे कलम आहे कलम 229 अ तर याच्या अंतर्गत जे काही अपराध आहेत त्या अपराधाबाबतची जी तक्रार आहे ती करण्यासाठी दाखल करण्यासाठी 3 महिने दिले जाऊ शकतात। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम कोणत्या ठिकाणी लागू असणार आहे। या ठिकाणी प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे। मुंबई महानगरपालिका अधिनियम जो आहे तो कोणत्या ठिकाणी लागू असेल तर तो आहे ऑप्शन क्रमांक 3 बृहन्मुंबई या ठिकाणी लागू असेल। ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा कलम 516 नुसार कोणती कलमे दखलपात्र आणि जमानत योग्य आहेत। या ठिकाणी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा तर कलम 516 नुसार खालीलपैकी अशी कोणती कलम आहेत की ते दखलपात्र आणि जमानतीच्या योग्य आहेत। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 कलम 475 अ आणि कलम 475 ब ही जी 2 कलम आहेत ही दखलपात्र असतात आणि ती जमानत योग्य देखील असतात। पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे 1994 मध्ये केलेल्या दुरुस्तीमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर 50% इतक्या जागा ज्या आहेत लक्षात ठेवा 50% जागा ह्या महिलांसाठी 1994च्या दुरुस्तीमध्ये महिलांसाठी जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत त्या आहेत 50%। पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे कलम 513 अनुसार इलाका शहर दंडाधिकाऱ्यांना कोणत्या अपराधांची दखल घेता येते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर शहरातील व शहराबाहेरील दोन्ही अपराध जे आहेत या दोन्ही अपराधांची जी दखल आहे ही कलम 513 अनुसार इलाका शहर दंडाधिकाऱ्यांना घेण्यात येते। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे 30 प्रश्न आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला BMC ऍक्ट जो आहे 1888 चा यावरचे आपण घेतलेले प्रश्न होते। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। या व्हिडिओची PDF जर आपल्याला मिळवायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मराठी नोकरी या आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे पहा त्या ठिकाणी जाऊन आपण ही PDF फ्री मध्ये मिळवू शकता। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।